अमरावती महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागलेला आहे। त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर उद्या महानगरपालिकेचा महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे। महानगरपालिकेच्या याच भव्य दिव्य अशा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये जर आपण पाहिलं तर अमरावतीच्या नव्या महापौर आणि उपमहापौरची निवड याच ठिकाणी होणार आहे। गेली अनेक वर्ष जर आपण पाहिलं तर 2017 पासून 2017 ते 22 हा कालावधी सोडल्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक झाली नाही। यावर्षी जर आपण पाहिलं तर राज्यातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाला, ज्यामध्ये अमरावतीचा देखील समावेश आहे। उद्या जर आपण पाहिलं तर याच सभागृहामध्ये महायुतीचा महापौर आणि उपमहापौर जो आहे तो निवडला जाणार आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पहिल्या 2.5 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर सव्वा वर्षाचा फॉर्म्युला जो आहे तो भाजपच्या वतीनं ठरवण्यात आलेला आहे। महापौर पदासाठी जर आपण पाहिलं तर पहिल्या सव्वा वर्षासाठी श्रीचंद तेजवानी यांचं नाव आहे। दुसरीकडे दुसऱ्या सव्वा वर्षासाठी जर आपण पाहिलं तर युवा चेहरा म्हणून आशिष अतकरे यांना भाजपच्या वतीनं संधी दिली जाणार आहे। याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर संपूर्ण मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। दुसरीकडे उपमहापौर जर आपण पाहिलं तर युवा स्वाभिमान पक्षाच्या वाट्याला गेलेला आहे। त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सचिन भेंडे यांना पहिल्या सव्वा वर्षासाठी जे आहे ते उपमहापौर पदाची संधी दिली जाणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून जर आपण पाहिलं तर या सभागृहाचा आवाज जो थांबलेला होता, याच सभागृहामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य अमरावतीकरांचे प्रश्न याच ठिकाणी निकाली लागत असतात। महत्त्वाकांक्षी निर्णय जे आहे ते याच सभागृहामध्ये घेतले जात असतात। परंतु 2022 पासून हे संपूर्ण सभागृह जे आहे ते लोकप्रतिनिधींना जे आहे ते ओस पडले होते, परंतु आता निवडणुका झालेल्या आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा जे आहे ते सर्वसामान्यांचं हे संपूर्ण सभागृह जे आहे ते दणाणलं जाणार आहे। अत्यंत महत्त्वाचे निर्णय जे आहे ते याच ठिकाणी घेतले जाणार आहेत। उद्या जर आपण पाहिलं तर साधारणतः 11 वाजता जी आहे ती आमसभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या आमसभेमध्ये जर आपण पाहिलं तर महापौर आणि उपमहापौरांची जी आहे ती निवड केली जाणार आहे। दुसरीकडे भाजप, राष्ट्रवादी, युवा स्वाभिमान आणि शिंदेची शिवसेना मिळून या ठिकाणी सत्ता स्थापन केली जाणार आहे। त्याची संपूर्ण तयारी जी आहे ती झालेली आहे। त्यामुळे अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत अमरावतीचा महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीला। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।